एका व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नापैकी पहिले 70,000 रुपये उत्पन्न करमुक्त असून त्यापुढील 30,000 रुपयापर्यंत शेकडा 15 आयकर व त्यापुढील 50,000 रुपयापर्यंत शेकडा 20 आयकर आकारण्यात येतो. रमेशने एका वर्षासाठी 10,500 रुपये आयकर भरल्यास त्याचे वार्षिक उत्पन्न किती असा प्रश्न सोडून द्यायचं. लेकरांनो, एका व्यक्तीच्या वार्षिक किंवा व्यक्ती म्हणजेच रमेश, या रमेशच्या वार्षिक उत्पन्नापैकी पहिलं 70,000 रुपये उत्पन्न हे करमुक्त आहे, म्हणजे नो टॅक्स. लक्ष द्या, इथं रक्कम हा शब्द मांडा आणि इथं त्याच्यावर लावण्यात येणारा टॅक्स किंवा याला आयकर म्हणा. बघा, पहिल्या 70,000 रुपयासाठी नो टॅक्स आहे, म्हणजे 0 रुपये आयकर मुक्त आहे हे उत्पन्न. कुठपर्यंतच? 70,000 रुपयापर्यंत. आता गणित काय म्हणते बघा, पुढील त्यापुढील 30,000 रुपयापर्यंत शेकडा 15 आयकर आहे. त्याच्या पुढचे जे 30,000 रुपये रक्कम आहे त्याच्यावर टॅक्सचा दर कसा आहे लेकरांनो, लक्ष द्या. त्याच्यावर दर आहे 15%. याप्रमाणे या रकमेवर टॅक्स लागणार. मग त्यापुढील 30,000 ही जी रक्कम आहे यावर लागलेला टॅक्स किती? तर 30,000 याच्यासोबत 15%ची मांडणी व्यवहारी अपूर्णांकात 15/100 अशी. या 2 शून्यासाठी हे 2 शून्य घालवा. 300 गुणिला 15 हा गुणाकार 4,500 रुपये टॅक्स लागला इथं या 30,000वर. गणित म्हणते की रमेशने एका वर्षासाठी एकूण भरलेला टॅक्स म्हणजेच आयकर किती आहे? 10,500 रुपये आहे. बघा, रमेशने एकूण भरलेला टॅक्स, रमेशने एकूण भरलेला टॅक्स म्हणजेच आयकर किती आहे? 10,500 रुपये. पैकी 30,000 रुपयावर लागलेला टॅक्स किती आहे हो? 4,500. मग हे 4,500 30,000वरील टॅक्स जर आम्ही वजा करतो तर प्राप्त होणारं उत्तर लेकरांनो 6,000 रुपये. त्यानं एकूण वार्षिक टॅक्सची भरलेली रक्कम दर्शवली 10,500. पैकी 4,500 हा टॅक्स या 30,000वर लागला. मग आता टॅक्सची उर्वरित रक्कम किती राहिली? 6,000. मग आता ही 6,000 टॅक्सची रक्कम त्याच्या किती रकमेवर, किती उत्पन्नावर लागली याचा अंदाज इथं घ्यायचा. लक्ष द्या. आता ही 6,000 जी टॅक्सची रक्कम आहे, ही जी टॅक्स रक्कम आहे, टॅक्स अमाऊंट, हिचा दर आहे लेकरांनो त्या पुढील 50,000 रुपयापर्यंत शेकडा 20 आयकर आहे. म्हणजे शेकडा 20 प्रमाणे ही आकारण्यात येणारी टॅक्सची रक्कम आहे. मग ही त्याच्या कोणत्या उत्पन्नावर हा टॅक्स 6,000 लागला बाबा शेकडा 20 प्रमाणे? त्याचा अंदाज कसा घ्यायचा? तर 6,000 रुपयावर कोणत्या रकमेवर त्याची कोणती रक्कम आहे की 20% हा टॅक्स त्याला 6,000 रुपये एवढा लागतो. लक्ष द्या, त्याच्या उत्पन्नाची कोणती रक्कम बाबा? ज्या रकमेवर शेकडा 20 आयकर याप्रमाणे त्याला 6,000 रुपये टॅक्स भरावा लागतो त्या रकमेचा अंदाज अशा पद्धतीने आम्हाला घेता येतो. बघा, इथं 20 × 20 20 पंचे 100 म्हणजे x छेदस्थानी 5 बराबर 6,000. एक्सला एकटं करा, 6,000 कडे जातानी 5 गुणिला आणि x बराबर काय? हा गुणाकार. 6 पंचे 30, हे 3 शून्य देऊन टाका. 30,000 रुपये ती रक्कम आहे. 30,000 रुपये अशी रक्कम ज्यावर शेकडा 20 प्रमाणे टॅक्स लावला.
शेकडा 20 प्रमाणे काय लागला, टॅक्स आकारल्या गेला. मग आता या रमेशचं वार्षिक उत्पन्न किती, हा जो तुमचा प्रश्न विचारला, तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं वळती करत असताना 70,000 रुपये याच्यावर नो टॅक्स, हे 70,000 विदाऊट टॅक्स वाली. 30,000 रुपयावर लावलेला टॅक्स 4,500, म्हणजे हे 30,000 त्याचं उत्पन्न इथं ऍड करा. त्यानंतर 20% त्यानं भरलेला 6,000 रुपये हा टॅक्स कोणत्या उत्पन्नावर भरला, तर हा टॅक्स भरला त्यानं 30,000 रुपये या उत्पन्नावर, शेकडा 20 याप्रमाणे. पुढचे 50 हजाराचे जे काही टप्पे असतील लेकरांनो, त्या टप्प्यावर शेकडा 20 याप्रमाणे आयकर आहे. त्याची एकूण आयकराची रक्कम 10,500. 30,000 रुपयावर लागलेला टॅक्स 4,500 वजा केला असता टॅक्सची उर्वरित रक्कम 6,000 ही शेकडा 20 प्रमाणे त्याच्या कोणत्या उत्पन्नावर लागली, तर 30,000 रुपये या उत्पन्नावर लागली. म्हणजे हे 30,000 रुपये इथं मांडा, 30,000. आता त्याचं वार्षिक उत्पन्न किती ही फक्त बेरीज करायची. हे होईल 1,30,000. 1,30,000 रुपये हे या रमेशचं वार्षिक उत्पन्न. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट, तसेच टॅक्स ही माझी प्लेलिस्ट, ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.